नमस्कार शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतः दत्ता भरणे कर्जमाफीबद्दल काय म्हणलेले आणि मीडियातून काय चर्चा चालू आहे की कर्जमाफी आता आपल्याला केव्हा मिळेल, कारण या सरकारनं केंद्राकडून जे काही इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी आहे यांचा डेटा मागितलेला आहे. ऐकू पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून. कर्जमाफीसाठी तारीख पे तारीख. यंदाच्या खरीप हंगामात कर्जमाफीचा लाभ नाहीच. इन्कम टॅक्सचा डेटा आल्यानंतरच कर्जमाफी. विधानसभेत आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या महायुती सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा फुगा अखेर फुटलाय. 7/12 कोरा करण्याच्या गप्पा मारणाऱ्या सरकारनं आता शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा एकदा तारखेच्या अक्षता टाकल्यात. आधी 30 जून, मग 5 जुलै आणि आता कर्जमाफीची अंमलबजावणी अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र यामुळं ऐन खरीपात 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची आशा धुळीस मिळाली आहे. सततची नापिकी, बोगस बियाणे यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन थांबलेला आहे. जर शेतकरी याची कर्जमाफी झाली नाही तर शेतकऱ्याची आत्महत्या वाढते. त्यामुळे त्वरित शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. या बियाणाचं बोगस बियाणं निघलं, शेतीचं याच्यात नुकसान झालं, पैशाचं बी नुकसान झालं, याच्यामुळं कर्ज वाढत आहे. त्याच्यासाठी हे शेतकऱ्याचं कर्जमुक्ती झाली पाहिजे. तर सरकारचं दिवाळं निघाल्यामुळेच कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडल्याची टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे. दुसरीकडे 8 ते 10 दिवसात कर्जमाफी मिळाली नाही तर मोठं आंदोलन करू असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय. सरकार जेव्हा तारीख पे तारीख देते याचा अर्थ सरकारची आर्थिक परिस्थिती काय हे आपल्याला कळत आहे. त्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं. ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू. पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे. या 8-15 दिवसामध्ये सरकार काय भूमिका घेतं आम्ही पाहू. आणि सरकारनं जर का सकारात्मक भूमिका घेतली नाही, कर्जमाफी योजनेमध्ये बदल केले नाही, काल आम्ही मोजक्या संख्येने मुंबईत आलो होतो, येताना आता हजारो लाखोच्या संख्येने शेतकरी मुंबईमध्ये येतील. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास वेळ का लागतोय पाहूया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांची सवलत मिळणार असल्याची घोषणा महायुती सरकारनं केली आहे. मात्र आता राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्सचा डेटा मागवलाय. हा डेटा आल्याशिवाय शेतकऱ्यांची वर्गवारी करता येणार नाही आणि वर्गवारी झाल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही असं सूत्रांचं म्हणणं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी देखील असाच डेटा मागवण्यात आला होता. मात्र त्यासाठी 4 महिने गेले होते. त्यामुळे आता राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीसाठी मागवलेला डेटा केंद्राकडून कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. दोन 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्याला आता 2.25 वर्ष होऊनही कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे ऐन खरीप हंगामात कर्जमाफी मिळाली नाही तर शेतकऱ्याला बी बियाणं, खतं आणि मशागतीसाठी पुन्हा कर्ज काढता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डेटा तयार नव्हता तर 30 जूनची आणि नंतर 5 जुलैची तारीख का देण्यात आली? जर सरकारला IT कडून डेटा मागवायचा होता तर त्याची तयारी आधीच का करण्यात आली नाही असे अनेक गंभीर प्रश्न. त्यानंतर असं वाटलं होतं की कर्जमाफीच्या याद्या लागतील आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याला सुरुवात होईल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये येतील. पण पुन्हा एकदा तारीख पे तारीख ही शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा सांगतो की 30 जूनपर्यंत हे ऐकू आपले कान बहिरे व्हायची वेळ आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा कृषी मंत्र्यांनी 5 जुलै तारीख सांगितली आणि आता पुन्हा एकदा पुढची तारीख सांगून वाट पाहायची वेळ आता शेतकऱ्यावर येणार आहे.
मात्र यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे, शेतकऱ्यांनी सुद्धा या कर्जमाफीबद्दल इतकंही ओतीव आतीव राहू नये. कारण कर्जमाफी कशी मिळेल काय मिळेल आता त्यावर मी लय बोलणार नाही, कारण ते लय शेतकऱ्याला पटणार नाही. कारण शेतकऱ्यांना असे येणार तसे येणार, असं करावं लागणार, एवढंच ऐकायला बरं वाटतंय. आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या कर्जमाफीचे 3 टप्पे असणार आहेत. आता ते कसे? पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाच्या आतमध्ये कर्ज आहे त्यांना अगोदर आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत. म्हणजे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला लाभ मिळणार आहे आणि त्यानंतर ते शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यास सुरुवात होणार आहे. आता त्याच्यानंतर दुसरा टप्पा असा असणार आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयाच्या वर आहे, म्हणजे त्यांना OTS माध्यमातून लाभ मिळणार आहे. आणि मग त्यांना आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर लगेच काही लाभ मिळणार नाही. कारण आधार प्रमाणीकरण झाल्याच्या नंतर त्यांना तिथं पोर्टलवर सरळ सरळ दाखवणार तुमचं एवढं एवढं कर्ज आहे, तुम्हाला एवढा एवढा लाभ मिळणार आहे. आणि जी 2 लाखाच्या वरची रक्कम आहे ती तुम्हाला आपल्या खात्यामध्ये भरावी लागणार. म्हणजे त्यांना 2 लाखाच्या वर जी रक्कम येईल, 10,000 येऊ, 5,000 येऊ, 4 लाख येऊ, 2 लाख येऊ, जी रक्कम येईल ती रक्कम भरल्याच्या नंतर OTS मध्ये बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये येणार आहे. आणि त्यानंतर राहिले नियमित कर्जदार, ज्यांना वाटतंय की आपण काही पाप केलंय का, आपल्याला फक्त 50,000 रुपये मिळणार आहेत. मग त्यामध्ये त्या 3 वर्षापैकी ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्ष रेग्युलर पैसे भरलेले आहेत त्यांचं आधार प्रमाणीकरण झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 50,000 रुपये येणार आहेत. आता तारीख पे तारीखचं सांगतो तुम्हाला. आता पुन्हा एकदा काल कृषी मंत्र्यांनी सांगितलंय, तारखा अजिबात आम्ही लांबवत नाही. तारखा का लांबताय ते शेतकऱ्याला माझ्या बांधवांना समजतंय, नाही समजत आहे म्हणून तर विचारतोय तुम्हाला. ऐका ना, एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल. आणि राज्यपाल महोदयांची शेतकरी ते पण आता होईल. त्यामुळं शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल. की आम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहोत आणि निश्चितपणे आम्ही कर्जमाफी देणार आहोत. त्यामध्ये निश्चिंत राहावं, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे यांनी हा महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे असं त्यानं ठासून सांगितलं. आणि ऑगस्ट महिना उजाडणार नाही तर 31 जुलैच्या पूर्वी आम्ही ही कर्जमाफी देऊ. मात्र यावर मला एक म्हणायचं, शेतकरी मित्रांनो, एक लक्षात घ्या की ही कर्जमाफी 31 जुलैच्याच पूर्वी नाही तर त्यानंतर कधी किती लांब जाऊ शकते हे सांगता येत नाही. यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. आता यावर तुमचं काय मत आहे नक्की? मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला. शेतकरी साधारणतः 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांचा आकडा आहे. शेतकऱ्याचा आकडा कमी जास्त होणार नाही, परंतु जी कर्जमाफीची रक्कम आहे जी 36,585 कोटी, त्यामध्ये निश्चित प्रकारे वाढ होऊ शकते. साधारणतः माझ्या प्राथमिक अंदाजानुसार, मी तुम्हाला करेक्ट म्हणत नाही पण प्राथमिक अंदाज साधारणतः सोमवार मंगळवार आकडा तो समजेल, परंतु अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 40,000 कोटीच्या आसपास ती रक्कम जाईल. आणि निश्चित प्रकारे या राज्यातील या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कुठलीही निवडणूक समोर नसतानाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, या सर्वांचे एक राज्याचा शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो. कधीपर्यंत शिक्कामोर्तब होईल? म्हणजे सतत आपल्या सर्वांना माहिती आहे तारखा वगैरे चेंज होण्याची मी आपल्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो. ही गोष्ट खरी आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आम्ही सुद्धा 30 जून ही तारीख दिली होती. परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे कर्जमाफीची रक्कम ही पुरवणी बजेटमध्ये होती आणि पुरवणी बजेट हे अधिवेशनामध्ये ते चर्चेला गेले आणि ते मंजूर होतं. आणि ते मंजूर झाल्यानंतर त्याच्यावरती राज्यपालांची स्वाक्षरी होते. कदाचित 1-2 दिवसामध्ये राज्यपालांची स्वाक्षरी ही होणार आहे. आणि दुसरं आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला दुसरी एक अडचण होती की आपल्याला माहिती आहे ही कर्जमाफी या राज्यातील जे गरीब शेतकरी, या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. इन्कम टॅक्स भरणाऱ्या जे मोठे शेतकरी त्यांच्यासाठी नाही आहे. त्यामुळं ही आम्ही या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे ती आम्ही त्या यादीसाठी मागणी केली होती आणि मला वाटतं त्यांची पण सही आता निर्मला सीतारामन मॅडमची झालेली आहे. ती आता तो प्रश्न आमचा निकाल निघाला आहे. एक 4-2 दिवसांमध्ये आम्हाला ती संपूर्ण जे IT भरणारे शेतकरी आहेत, इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी, त्यांची यादी आम्हाला मिळेल
राज्यपाल महोदयांची शेतकरी ते पण आता होईल, त्यामुळं शेतकरी कर्ज आणि आता फक्त आकडे चेंज होतील, त्यामुळे 4-8 दिवस थोडे उशीर लागेल. कारण का आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या 2 अटी होत्या, महात्मा फुले कृषी कर्जमुक्तीच्या शेतकरी कर्जमुक्तीची आणि आपल्याला प्रोत्साहन ह्याची शेतकऱ्याची जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्या, या दोन्ही अटी राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिथिल केल्यामुळं त्यामुळे निश्चित प्रकारे आता थोडं यादीमध्ये थोडं कमीजास्तपणा होईल. परंतु लवकरात लवकर, मी माझ्या माहितीप्रमाणे लवकरात लवकर मी तर फक्त तो नक्की ऑगस्ट उघडणार नाही, जुलैच्या अगोदरच माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असा 100% आम्हाला एकंदर अंदाज आहे. आणि ती माफी मिळण्यासाठी आमच्या सगळ्यांचा, राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचा त्या बाबतीमध्ये प्रयत्न राहील. स्वतः कृषी मंत्री कर्जमाफीबद्दल ठोस आश्वासन देऊ शकत नाही. त्यांनी आता केंद्राकडे शेतकऱ्यांचा जे इन्कम टॅक्स भरणारे अशांचा डेटा त्यांनी मागवल्या. डेटा आल्यानंतर केव्हा तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. म्हणजे अनिश्चित काळासाठी शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आणि आपण स्वतः आता कृषी मंत्र्याच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलेलं आहे, पण हे फक्त तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख असंच त्यांनी वाढवलेलं आहे. पहिले 30 जून होती, नंतर 5 जुलै सांगितली. आणि त्यामुळं आपल्याला कर्जमाफी कधी मिळेल आणि केव्हा मिळेल, की यावर्षी मिळते किंवा नाही मिळेल ते सुद्धा सांगू शकत नाही. कारण यांनी आता शेतकऱ्यांचा डेटा केंद्राकडून मागवलेला आहे. जे कोणी शेतकरी इन्कम टॅक्स भरत असतात त्यांची माहिती येणार आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्जमाफी मिळू शकते. त्यामुळं आता ही कर्जमाफी दिवाळीला होते का हे साल उजाडतं. त्यामुळं अशी नवीन माहिती बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून माहितीभर व्हिडिओ तुम्हाला बघण्यात येतील. धन्यवाद.